हॅलो एव्हरीवन, ग्रीन वर्ल्ड फाउंडेशन संचलित आर्य अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये मी प्राध्यापक ईश्वरवन तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मागच्या लेक्चरला आपण ट्रिग्नोमेट्रिक वरती एक्झाम्पल वगैरे बघणार आहोत. त्याच पद्धतीने आपण जे मागच्या लेक्चरला बघितलेले जे फॉर्म्युलेशन किंवा जे ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यूज आहे टेबलमधल्या 0 डिग्रीसाठी 30 डिग्री 45 60 आणि 90 साठी, तर ह्या सर्व व्हॅल्यू कशा पद्धतीने आलेले आहे ते सर्व आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. तर ह्या जे व्हॅल्यू येतात त्यांचा एक पॅटर्न, त्यांचं एक ॲनालिसिस करून आपण त्यासाठी काय करणार आहे, शॉर्टकट तयार करणार आहे की जेणेकरून तुम्हाला त्या कुठल्याही अँगलसाठी, स्टँडर्ड अँगलसाठी तुम्हाला साइन, कॉस, टॅन, त्यानंतर कॉट, सेक आणि कोसेक यांच्यासाठी ज्या ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यूज आहे त्या तुम्हाला सांगता आल्या पाहिजे. तर त्या कशा ओळखणार, त्यासाठी आपण सर्वप्रथम युनिट सर्कल ड्रॉ करणार आहे आणि काल ज्या पद्धतीने आपण त्या व्हॅल्यूज आणल्या त्या व्हॅल्यूचा यूज करून आपण ते शॉर्टकट काय करणार आहे, तयार करणार आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागणार, एक सर्कल कन्सिडर करावं लागेल आणि त्या सर्कलमध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा की तुमचे दोन ॲक्सिस आहे, एक एक्स ॲक्सिस, एक वाय ॲक्सिस, हा निगेटिव्ह एक्स ॲक्सिस आणि हा निगेटिव्ह वाय ॲक्सिस. एक्स वाय डिनोट करणार पॉझिटिव्ह एक्स आणि वाय ॲक्सिस आणि डॅश जो आहे तो डिनोट करणार त्यांचे निगेटिव्ह ॲक्सिस, बरोबर. तर याच्यामध्ये आपण बघितलं होतं की आपण ज्यावेळेस इथून स्टार्ट करणार आहे, बरोबर, कुठून पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस पासून जो अँगल तुमचा फॉर्म होत जाणार आहे, तुमचा इथं आला तर तुम्हाला माहिती इथं अँगल किती असतो तुमचा π/2 असतो. इथं किती होतो तुमचा पाय म्हणजे 180, इथं किती होतो 270 म्हणजे किती 3π/2 आणि इथं पुन्हा किती होणार 2π. म्हणजे 0 पासून स्टार्ट केल्यानंतर तुम्ही पूर्ण एक रोटेशन कंप्लीट केलं तर पूर्ण अँगल किती होणार 2π. पण मग 0 अँगलसाठी तुमच्या ज्या व्हॅल्यूज आल्या त्याच तुमच्या कशासाठी भेटतं ते 2π साठी भेटतं ते. डिग्रीमध्ये आता लक्षात ठेवू नका, आता इथून पुढे आपल्याला कशामध्ये बघायचं आहे, रॅडियनमध्ये. त्याच्यामुळे ह्या ज्या व्हॅल्यूज आहे रॅडियनमध्ये व्यवस्थित लक्षात घ्या, ठीक आहे. तर आता या व्हॅल्यूचा यूज करून आम्ही शॉर्टकट कसं तयार करणार, तर त्यासाठी बघा आपण बघितलं होतं ज्यावेळेस स्टार्टिंगला इथं तुमचा पी पॉईंट येणार आहे, ज्यावेळेस या एक्स ॲक्सिस मधला आणि त्या ओपी मधला जो अँगल आहे तो किती असणार आहे 0 डिग्री असणार आहे. त्यावेळेस इथं तुम्हाला माहिती आहे जो कॉर्डिनेट भेटतो आपल्याला पीचा पॉईंट तो काय भेटतो 1,0 भेटतो आणि हा जो पहिला कॉर्डिनेट आहे, बरोबर, पहिला कॉर्डिनेट आहे त्याला आपण काय म्हटलं होतं कॉस थिटा किती 0, कॉस 0 किती भेटला होता आपल्याला इथं 1 आणि साइन 0 किती भेटला होता 0 भेटला होता, बरोबर. त्याच पद्धतीने आता आपण फक्त पायच्या मल्टिपल मधला विचार करू, म्हणजे ह्या बाजूचा आणि ह्या बाजूचा म्हणजे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आणि निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. ज्या वेळेस त्याने एक हाफ रोटेशन कंप्लीट केलं म्हणजे सेमी सर्कल 180 डिग्री, त्यावेळेस अँगल झाला तुमचा पाय रॅडियनमध्ये आणि तो जो पॉईंट भेटला तुम्हाला तो भेटला होता -1,0. पहिला तुमचा असतो कॉस, म्हणजे इथं मी म्हणू शकतो कॉस पाय इज इक्वल टू -1 आणि साइन पाय इज इक्वल टू किती 0. त्यानंतर पुन्हा हा रोटेशन कंप्लीट करून इथं आला, म्हणजे 0 पासून स्टार्ट केल्यानंतर ज्यावेळेस तो पूर्ण एक रोटेशन कंप्लीट करणार आहे त्यावेळेस तो कुठे येतोय, पुन्हा त्याच्या पोझिशनला येतोय. पण अँगल तुमचा इथं चेंज होणार, पॉईंट तुमचा तिथं तोच राहणार आहे कोणता 1 आणि 0, पण अँगल चेंज होणार. अँगल आता किती होणार आहे 2π, म्हणजे cos 2π इथं किती भेटणार तुम्हाला 1 आणि sin 2π तुम्हाला किती भेटणार आहे 0 भेटणार आहे. आता हे जेवढं आपण इथं लिहिलंय ह्या सर्वाचा आपल्याला एक स्टडी करायचा आणि मग याच्यासाठी शॉर्टकट, कारण जो तुमचा अँगल येणार तो याच्या बाहेर जाणार नाही, तो सर्कलमध्येच फिरणार आहे. होणार काय आहे की जसं 0ला पुन्हा रोटेशन कंप्लीट करून तिथे आल्यानंतर व्हॅल्यू रिपीट झाल्या, म्हणजे तुम्ही जर cos 0 आणि sin 0ची व्हॅल्यू बघितल्या आणि cos 2π आणि sin 2π बघितल्या तर तुम्हाला व्हॅल्यू सेम दिसतात. का बरं, कारण तिथला जो कॉर्डिनेट आहे तो तुम्हाला सेम भेटणार. तुम्ही किती चक्कर मारा तुम्ही तिथंच येणार आहे, तुम्ही तिथंच येणार आहे. तर 0 डिग्रीसाठी आणि 2π साठी व्हॅल्यू काय आल्या तुमच्या सेम आल्या. आणि आता जर मी 2πच्या पुढे गेलो, 2πच्या पुढे म्हणजे काय, पुन्हा रोटेशन घेतलं 180 डिग्रीचं, तर 2π पासून मी इथं आलो तर इथं आता मला पुढचा अँगल किती भेटणार आहे 3π भेटणार. इथं ऑलरेडी आधी पाय होता, आता किती भेटणार मला 3π. त्या 3π अँगलसाठी तुमच्या इथला पॉईंट काय होणार रिपीट, म्हणजे आता जर मी व्हॅल्यू घेतल्या तर मला इथं काय भेटणार साइन 3πची व्हॅल्यू किती भेटणार 0, बरोबर ना, आणि cos 3πची व्हॅल्यू किती भेटणार मला -1. म्हणजे काय होणार आहे cos π आणि sin πच्या ज्या व्हॅल्यू आल्या आणि ज्या sin 3π आणि cos 3πच्या आल्या ते तुम्हाला सेम भेटल्या. याचा अर्थ काय होतो की जर तुम्ही त्या सेम पोझिशनला येत असाल तर तुमची व्हॅल्यू काय होणार आहे रिपीट होणार आहे. मग तुम्हाला यांच्यामध्ये एक रिलेशन असं तयार करायचं की बघा, आता ज्यावेळेस 0 अँगल असणार आहे त्यानंतर 2π असणार आहे, बरोबर. त्यानंतर पुन्हा कंप्लीट रोटेशन करून इथं आल्यावर किती होणार अँगल 4π, लक्षात घ्या बरं का.
0, त्यानंतर 2 पाय, त्यानंतर 4 पाय, त्यानंतर 6 पाय. म्हणजे ज्या ज्या अँगलला तुमचं कंप्लीट रोटेशन होणार आहे त्या प्रत्येक अँगलसाठी तुमच्या ज्या व्हॅल्यू येत आहे ना 0, 2 पाय, 4 पाय, 6 पाय अँड सो ऑन कंटिन्यू करा. तुम्ही किती घ्या मग तिथं तुम्ही 100 पाय घ्या, 2000 पाय घ्या, 2 लाख घ्या, 50 लाख घ्या, कोटी घ्या, किती घ्या, पण त्याला मल्टिपल, पण तो नंबर काय पाहिजे तुमचा इवन पाहिजे. तुम्ही जरी तर लक्ष दिलं तर 0 नंतर 2, 4, 6, पुढं 8, नंतर 10, नंतर 12 हे जे सगळे नंबर येणार ते कोणते असणार आहे इवन. त्या प्रत्येक इवन मल्टिपल असेल पायचा जर समपटीमध्ये असेल पायच्या तर जे व्हॅल्यू येणार तुमच्या ते फिक्स आहे. जे कॉस्टची जी व्हॅल्यू येणार त्यावेळेस +1 राहणार आहे आणि साईनची व्हॅल्यूज काय असणार आहे 0 असणार आहे. तुम्हाला ते लक्षात ठेवायचं. तर आपण इथं कॉस्टसाठी बघूया. साईनसाठी तुमच्या दोन्ही ठिकाणी व्हॅल्यू काय भेटतात 0च भेटतात कारण दोन्ही पॉईंट तुमचे कुठे येतात एक्स ॲक्सिसवर येतात. एक्स ॲक्सिसवर वायची व्हॅल्यू काय 0, वाय म्हणजे कोण आहे साईन आहे. म्हणजे साईनची व्हॅल्यू 0 साठी, पाय साठी, 2 पाय साठी, 3 पाय साठी, 4 पाय साठी, 5 पाय साठी, 6 पाय साठी, 7 पाय साठी पायच्या इंटिजर मल्टिपल जर असेल तर त्याची व्हॅल्यू ऑलवेज काय भेटती 0 भेटती. तर आपण आधी साईनसाठी बघूया. तर साईनचा जर फॉर्म्युला घेतला तुम्ही तर तुम्हाला तो असं भेटणार बघा. साईन n पाय इज इक्वल टू मी 0 म्हणतो आणि n बिलॉंग्स टू काय म्हणणार आहे z. म्हणजे साईन पायच्या मल्टिपल, पण कोण मल्टिपल इंटिजर. इथं झेड काय डिनोट करतोय इंटिजर. इंटिजर तुम्हाला माहिती काय असतात निगेटिव्ह पण आणि पॉझिटिव्ह पण आणि 0 पण. म्हणजे n ची व्हॅल्यू तुम्ही कुठलाही इंटिजर जर घेतली तर साईनची व्हॅल्यू काय भेटणार 0. आपण चेक करू काय व्हॅल्यू घेऊ आपण. समजा n इज इक्वल टू 1 घेतला तुम्हाला काय भेटणार साईन पाय इज इक्वल टू काय असणार 0च. तुम्ही n ची व्हॅल्यू -3 घ्या, साईन काय होणार ते -3 पाय इज इक्वल टू पण किती भेटणार 0. तुम्ही कुठलीही व्हॅल्यू घ्या साईनची व्हॅल्यू तुम्हाला ऑलवेज काय भेटणार पायच्या मल्टिपलमध्ये 0. कारण तो येताना ऑलवेज ज्यावेळेस तो पायच्या मल्टिपलमध्ये असतो 0 पाय, 2 पाय, 3 पाय, 4 पाय, 5 पाय, 6 पाय, 7 पाय, 8 पाय, 9 पाय, 10 पाय, 11 पाय. म्हणजे पायच्या मल्टिपलमध्ये ऑलवेज तो काय भेटणार तुम्हाला 0. म्हणजे तुम्ही बघा लक्षात ठेवायचं साईन 0 पाय, 2 पाय, 3 पाय, 4 पाय, 6 पाय, 10 पाय, किती पाय घ्या मल्टिपलमध्ये निगेटिव्ह घ्या किंवा पॉझिटिव्ह घ्या व्हॅल्यू त्याची ऑलवेज 0 भेटणार. मग तुम्हाला जर विचारलं एखादी व्हॅल्यू समजा म्हटले की साईन 20 पायची व्हॅल्यू किती तर तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे इंटिजर मल्टिपल आहे पायच्या याची व्हॅल्यू काय असणार आहे 0 असणार आहे. तुम्हाला कुठलीही साईनच्या व्हॅल्यू जर विचारली पायच्या मल्टिपल मधली ऑलवेज व्हॅल्यू 0 असणार आहे. आता राहिला प्रश्न कॉसचा. तर कॉससाठी थोडा चेंज आहे. चेंज असा आहे की ज्यावेळेस तो पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवर असतो त्यावेळेस त्याची व्हॅल्यू +1 आहे आणि ज्यावेळेस निगेटिव्ह एक्स ॲक्सिसवर असतो त्यावेळेस व्हॅल्यू काय असती -1 असती. पण ते कशावर डिपेंड आहे ज्यावेळेस 0, 2 पाय, 4 पाय, 6 पाय, 8 पाय, 10 पाय म्हणजे इवन मल्टिपलमध्ये राहील त्यावेळेस कॉसची व्हॅल्यू जी इथे ऑलवेज +1 आहे. आणि ज्यावेळेस पाय, 3 पाय, 5 पाय, 7 पाय ऑड मल्टिपलमध्ये असेल त्यावेळेस त्याची व्हॅल्यू किती आहे -1. ह्याच्यातून आपण एक शॉर्टकट फॉर्म्युला असा लिहू शकतो. तर फॉर्म्युला पण असं लिहिणार बघा कॉस n पाय, कॉस n पाय इज इक्वल टू +1 आणि -1. +1 कधी इफ n इज इव्हन आणि -1 कधी इफ n इज ऑड. म्हणजे या दोन कंडिशनवर आणि n काय असणार तुमचा इंटिजर असणार आहे. सगळं डिपेंड कशावर तुमच्या एनच्या व्हॅल्यूवर आहे. म्हणजे इथं जो कॉसचा आपण पायचा मल्टिपल घेणार आहे तो इवन आहे का ऑड आहे सम आहे का विषम आहे त्याच्यावर डिपेंड आहे का त्याची व्हॅल्यू +1 येईल का -1. तुम्ही फॉर एक्झाम्पल जर बघितलं तुम्ही जर म्हटले कॉस 10 पायची व्हॅल्यू किती तर तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे 10 हा इवन नंबर आहे म्हणजे व्हॅल्यू किती येणार आहे +1 येणार आहे. किंवा ते जर म्हटले कॉस 101 पायची व्हॅल्यू किती तर 101 पाय 101 काय ऑड आहे तुम्ही लगेच म्हणणार आहे व्हॅल्यू किती येणार आहे -1 येणार आहे. तर तुम्हाला त्या इव्हन आणि ऑड याच्यावरती कळलं पाहिजे की कॉसची व्हॅल्यू प्लस घ्यायची का मायनस घ्यायची. तर हे जे दोन फॉर्म्युले तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवावे लागतील आणि ह्या दोनचा यूज करून तुम्ही पुढचे फॉर्म्युले फाईन करू शकता. कोणते टॅन, कॉट, सेक आणि कोसेक. तर ते कशा पद्धतीने येतील ते आपण बघूया. आता तुम्हाला एवढं तर माहिती काय टॅन n पाय काय भेटेल तुम्हाला टॅन n पाय काय असणार तो साईन n पाय. साईन n पायची व्हॅल्यू ऑलवेज 0 आहे. मग कॉसची +1 येते का -1 इट डझंट मॅटर कारण जर न्यूमरेटरला 0 असेल डिनॉमिनेटरला प्लस असो किंवा मायनस असो व्हॅल्यू काय भेटणार 0. म्हणजे +1 जरी घेतली किंवा 0/-1 जरी घेतली तरी व्हॅल्यू काय भेटणार आहे 0. म्हणजे टॅन n पाय याची पण व्हॅल्यू काय भेटणार तुम्हाला 0 भेटणार आहे ऑलवेज. म्हणजे जसं साईन n पाय 0 आहे
साइन एन पायची व्हॅल्यू किती 0 आहे, तशी टॅन एन पायची पण व्हॅल्यू काय असणार आहे, ऑलवेज 0 असणार आहे. तुम्हाला ते व्यवस्थित लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर टॅनवरून तुम्ही कॉट फाइंड करू शकता. हा झाला टॅन एन पाय. आता जर कॉट जर घेतला तर तुम्हाला माहिती कॉट एन पाय तो काय असतो, याचा रिसिप्रोकल 0चा रिसिप्रोकल काय असतो, नॉट डिफाईन, म्हणजे काय येणार तुमचा ऑलवेज इन्फिनिटी. त्यानंतर सेक एन पाय, तर सेक एन पायवर पुन्हा तुमच्या दोन कंडिशन येणार अशाच, कारण सेक हा कोणाचा रिसिप्रोकल आहे, कॉसचा आहे, बरोबर ना. 1चा रिसिप्रोकल प्लसच 1 येणार आहे, म्हणजे इथं पण 1 येणार, पण कधी इफ एन इज इवन, आणि इथं -1 येणार इफ एन इज ऑड. म्हणजे ह्याच कंडिशन तुमच्या ज्या कॉससाठी त्याच कशासाठी येणार आहे, सेकसाठी, कारण 1चा रिसिप्रोकल 1च भेटणार आणि -1चा रिसिप्रोकल -1च भेटणार आहे. ते पण डिपेंड आहे इवन आहे का ऑड आहे. इवन असेल तर +1, ऑड असेल तर -1. आणि आता राहिला प्रश्न कोसेकचा, तर कोसेक तुमचा कोणाचा रिसिप्रोकल आहे, कोसेक एन पाय इज इक्वल टू तो कोणाचा आहे, साईनचा. हा 0 आहे म्हणजे याचा रिसिप्रोकल काय असणार, नॉट डिफाईन. म्हणजे एन पाय साठी जे शॉर्टकट आहे, पायच्या मल्टिपल मध्ये कुठलाही विचारलं तुम्हाला तर तुम्हाला कळलं पाहिजे साइन एन पाय ऑलवेज 0 आहे. कॉस एन पाय आणि सेक एन पाय यांच्यासाठी दोन कंडिशन आहे, इवन आहे का ऑड आहे, आणि टॅन एन पाय ऑलवेज तुमचं 0 आहे. कॉट एन पाय नॉट डिफाईन आहे, कोसेक एन पाय पण नॉट डिफाईन आहे. तर तुम्हाला हे जे फॉर्म्युले असे तयार करता आले पाहिजे. तुम्हाला ते फॉर्म्युले लक्षात पाहिजे. तुम्हाला कुठलाही जरी अँगल विचारला पायच्या मल्टिपलमध्ये तर तुम्हाला त्याची व्हॅल्यू सांगता आली पाहिजे. मग कुठलाही अँगल तुम्हाला विचारू द्या तरी तुम्हाला त्याची व्हॅल्यू सांगता आली पाहिजे. समजा त्यांनी आपण फॉर एक्झाम्पल 1 2 3 एक्झाम्पल बघूया. समजा त्यांनी असं म्हटलं टॅन 7 पाय इज इक्वल टू किती, तर तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे पायच्या मल्टिपलमध्ये टॅनची व्हॅल्यू काय असते, 0 असते. तुम्ही लगेच इथं व्हॅल्यू काय लिहिणार, याची 0 लिहिणार आहे. तुम्ही ठीक आहे याच्यावरती जरी केलं तरी तुम्हाला व्हॅल्यू भेटणार आहे, पण याच्यावरती करायची काही गरज नाही, तुम्ही डायरेक्ट लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, तसं साइन कॉस तसं टॅनसाठी आणि बाकीच्या व्हॅल्यूसाठी पण. आता लक्षात ठेवा कॉट आणि कोसेक हे दोन्ही पायच्या मल्टिपलमध्ये नॉट डिफाईन आहे, ते पण तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. किंवा ते लक्षात जरी नाही ठेवलं, तुम्ही फक्त साइन आणि कॉस हे दोन्ही जरी लक्षात ठेवले तरी तुम्ही टॅन, सेक, कॉट आणि कोसेक फाइंड करू शकता, कारण तुम्हाला त्यांच्यामधले रिलेशन माहीत आहेत. ठीक आहे, तर साइन आणि कॉस जरी तुम्ही लक्षात ठेवलं तर बाकीचे तुम्ही फाइंड करू शकता. तर हे कशासाठी झालं, पायच्या मल्टिपलमध्ये. मग आता प्रश्न काय की पायच्या मल्टिपलमध्ये नसल, पायच्या मल्टिपलमध्ये म्हणजे कोणते मल्टिपल म्हणतो मी, इंटिजर मल्टिपल म्हणजे पाय 2 पाय 3 पाय किंवा -2 पाय -3 पाय. पण जर त्याच्या फ्रॅक्शनमध्ये असेल मग म्हणजे कोणते येते अँगल, π/2, 3π/2, 5π/2, 7π/2 या फॉर्ममध्ये येतं का लक्षात. कारण π/2 ला इव्हन मल्टिपल जर असेल तर त्याची व्हॅल्यू तुम्हाला काय भेटते, पूर्ण इंटिजर भेटते. आपण ते बघूया. तर ते कशा पद्धतीने मी तुम्हाला सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या. आता आपण काय करूया, π/2च्या मल्टिपलमध्ये, कारण 90च्या मल्टिपलमध्ये तुमच्या व्हॅल्यू ऑडच भेटल्या पाहिजे, म्हणजे फ्रॅक्शनमध्ये ते कधी भेटणार, जर याला मल्टिप्लाय मी ऑड नंबर घेतला तर 1, त्यानंतर 3 लक्षात घ्या व्यवस्थित, त्यानंतर 5, त्यानंतर 7. म्हणजे जर π/2चा ऑड मल्टिपल घेतला तरच तुम्हाला ते काय भेटणार, फ्रॅक्शनमध्ये भेटणार. म्हणजे कोणती व्हॅल्यू भेटणार, वाय ॲक्सिसवर जे पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह वाय अँगल येतील ते येतं का लक्षात. म्हणजे पॉझिटिव्ह वायवर जो पॉईंट येतो त्याचा जो अँगल तयार होणार आहे तो π/2चे काय असेल, नेहमी ऑड मल्टिपल असेल. मग इवन काय नसेल, कारण इवन मल्टिपल जर घेतला, समजा 2 घेतला, 2 × π/2, 2 2 कॅन्सल, तो किती येतो, पाय येतो. तो कुठे येईल, तुमचा इथं येईल. तो इथं येईल का, वाय ॲक्सिसवर नाही येणार. म्हणजे वाय ॲक्सिसवर जर तो अँगल येणार असेल तर तो ऑलवेज π/2चे काय असणार आहे, ऑड मल्टिपल, ज्याला आपण विषम म्हणतो. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. मग जर तो π/2 असेल तो वरती येणार, 3π/2 खाली येणार, पुढचा 5π/2, 7π/2, 9π/2, 11π/2, ते असं चालणार तुमचं. तुम्हाला त्याच्यावर ते लक्षात ठेवावं लागेल. आता लक्ष द्या, ज्यावेळेस तो इथं वाय ॲक्सिसवर असतो त्यावेळेस जो पॉईंट आहे तो तुम्हाला माहिती, एक्सचा 0 इथं वायचा 1 आणि इथं एक्सचा 0 वायचा किती असतो, -1. जसं आपण याच्यासाठी बघितलं सेम इथं इथं काय होतंय, तुमचा ऑलवेज एक्स कॉर्डिनेट वाय ॲक्सिसवर काय असतो, 0. एक्स कॉर्डिनेट म्हणजे कोण आहे, तुमचा कॉस. म्हणजे कॉस इव्हन म्हणजे ऑड मल्टिपलमध्ये असेल π/2च्या तर ऑलवेज त्याची व्हॅल्यू काय असणार आहे, 0. कधी इथं किंवा इथं येत असेल तर, बरोबर. मग कसं येणार, त्यासाठी आपण फॉर्म्युलेशन बघूया. आता
आता बघा एक्स म्हणजे कॉस आहे तो ऑलवेज 0 आहे म्हणजे कॉसचा ऑड मल्टिपल म्हणजे काय ना 2n + 1 इंटू पाय बाय 2 इज इक्वल टू ऑलवेज काय असतो 0 आणि n काय असणार तुमचा इंटिजर असणार आहे. 2n + 1 स्पेसिफिक काय घेतला आपण कारण तो दर्शवताना काय दर्शवणार ऑड नंबर दर्शवणार आहे म्हणजे तुम्ही n ची व्हॅल्यू काही घ्या n ची व्हॅल्यू जर 0 घेतली ते किती भेटणार पाय बाय 2 n ची व्हॅल्यू 1 घेतली ते भेटणार 3 पाय बाय 2 n ची व्हॅल्यू 2 घेतली ते भेटणार 5 पाय बाय 2 n ची व्हॅल्यू 3 घेतली ते किती भेटणार 7 पाय बाय 2 ते अशा व्हॅल्यू भेटणार की ज्या ठिकाणी तुमचा जो पॉइंट आहे तो पॉझिटिव्ह y किंवा निगेटिव्ह y वर येईल आणि त्या ठिकाणी तुमचा x म्हणजेच कोण कॉस ऑलवेज काय असणार आहे 0 असणार आहे. ह्यो झालं त्याच्यासाठी आणि अजून एक साईनसाठी. आता साईनच्या 2 व्हॅल्यू आहे लक्षात घ्या. साईनच्या व्हॅल्यू काय आहे जर तो पाय बाय 2 असेल लक्षात घ्या बरं का त्याच्या प्रत्येकाच्या मध्ये 4चा डिफरन्स ठेवायचा आहे तुम्हाला म्हणजे फक्त कोणत्या अँगलला तो येणार आहे बघा पाय बाय 2 साठी 5 पाय बाय 2 साठी इथं 7 नंतर 9 पाय बाय 2 आहे लक्षात घ्या 9 पाय बाय 2 साठी म्हणजे तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल 1 नंतर 5 5 नंतर 9 म्हणजे प्रत्येक नंबरमध्ये 4चा डिफरन्स जर ठेवला तर त्या प्रत्येक अँगलला साईनची व्हॅल्यू काय असते +1 आणि उरलेले जे म्हणजे 3 7 ज्यांच्यामध्ये 4चा डिफरन्स ठेवला तर त्याच्या व्हॅल्यू साठी त्याची व्हॅल्यू किती असणार आहे -1. तुम्हाला ते शॉर्टकट तुमच्या पद्धतीने लक्षात ठेवावं लागेल. जरी तुम्हाला शॉर्टकट कळले नसेल तरी तुम्ही काय करणार आहे सरळ डायग्राम ड्रॉ करणार आणि त्याच्यावरती ते पॉईंट अँगल घेऊन प्लॉट करणार त्याच्यावर तुम्हाला कळेल की तो +1 येतो का -1 येतो ते पण मी तुम्हाला कसं करायचं शिकवलेलं आहे. ठीक आहे तर हे फॉर्म्युले तुम्हाला कसे लक्षात ठेवायचे तुम्ही बघा पण याचा यूज तुम्हाला पुढे जे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करणार आहे तिथं आपल्याला याचा यूज करायचा आहे. तरी पण जेवढे शॉर्टकट मी तुम्हाला सांगितले ते करण्याचा प्रयत्न करा समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि जर नाही जमले तरी पण ते कसे आणायचे हे पण तुम्हाला माहीत आहे. ठीक आहे तर आपण आता काय करू त्याच्यावरची एक्झाम्पल बघू. बुकमध्ये तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहे आपण आता फक्त थेरी पार्ट बघितला आता आपण काय घेऊ त्याचे एक्झाम्पल. तर तुम्हाला एक्झाम्पल आज दिलेलं आहे बघा. फर्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया ट्रिग्नोमेट्री मधलं एक्झाम्पल तुम्हाला आज दिलं बघा. फॉर थीटा इज इक्वल टू 30 डिग्री फॉर थीटा इज इक्वल टू 30 डिग्री थीटा तुम्हाला किती दिलं आहे 30 डिग्री त्यांनी काय म्हटलं बघा व्हेरीफाय दॅट साइन 2 थीटा इज इक्वल टू 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. ओके तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे थीटाची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली तर तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीची व्हॅल्यू ऑलरेडी माहिती आहे 30 डिग्रीसाठी वगैरे तर त्या व्हॅल्यूचा यूज करा आणि काय करा सॉल्व करा. तर जो मला ते व्हेरीफाय करायचं त्याच्यामध्ये LHS घ्या RHS घ्या तिथं थीटाची व्हॅल्यू 30 डिग्री पुट करा आणि ते सॉल्व करा. तर LHS घेऊया आपण. LHS इज इक्वल टू काय LHS साइन 2 थीटा साइन 2 इंटू थीटा किती आपल्याकडे इथं 30 डिग्री आहे म्हणजे 2 इंटू 30 डिग्री ते काय येणार साइन 60 डिग्री. आता साइन 60 डिग्रीची व्हॅल्यू तुम्हाला माहीत पाहिजे ती कशी आहे ती काय आहे ते सर्व आपलं ऑलरेडी झालेलं आहे. इथे मी डायरेक्ट व्हॅल्यू यूज करणार आहे. साइन 60 डिग्रीची व्हॅल्यू किती ती √3/2 याला मी इक्वेशन नंबर 1 म्हणणार. ही झाली तुमची लेफ्ट हँड साईड. आता फाइंड करू अल्सो राईट हँड साईड इज इक्वल टू काय राईट हँड साईड 2 इंटू साइन थीटा इंटू कॉस थीटा विच इज इक्वल टू 2 इंटू साइन थीटा किती आहे 30 डिग्री इंटू कॉस थीटा किती 30 डिग्री. सॉल्व करा 2 इंटू साइन 30 डिग्री साइन 30ची आपल्याला माहिती किती 1/2 इंटू कॉस 30 किती आहे √3/2. तर इथं 2 काय होणार कॅन्सल काय राहिलं ते 1 इंटू √3/2 म्हणजेच किती राहिलं √3/2 याला म्हणणार इक्वेशन नंबर 2. ही झाली तुमची राईट हँड साईड. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 LHS इज इक्वल टू RHS तुम्ही म्हणू शकता इथं म्हणणार फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय म्हणणार लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड आणि ते काय तुम्ही ते लिहून ठेवा. ठीक आहे तर सिंपल एक्झाम्पल आहे तुम्हाला फक्त ट्रिग्नोमेट्रिक ज्या व्हॅल्यूज आहे टेबलमधल्या त्याचा यूज करायचा आणि एक्झाम्पल काय करायचे सॉल्व करायची. इथं काहीच केलेलं नाही सरळ ट्रिग्नोमेट्रीचे व्हॅल्यू यूज केलेले बाकी काही कॅल्क्युलेशनचा पार्ट नाही आहे. ठीक आहे तर त्यानंतर त्याच्या पुढचं क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ह्याच व्हॅल्यू यूज करायच्या आणि व्हॅल्यू फाइंड करायचे आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. क्वेश्चन तुम्हाला असा दिला इव्हॅल्युएट द फॉलोइंग आणि त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर एक्झाम्पल दिलेले आहे तर आपण 1 by 1 बघूया. क्वेश्चन असा आहे तुम्हाला इव्हॅल्युएट द फॉलोइंग. इव्हॅल्युएट म्हणजे काय त्यांची व्हॅल्यू फाइंड करा. तर पहिलं दिलेलं आहे तुम्हाला त्याच्यामध्ये कॉस 30 डिग्री इंटू कॉस 60 डिग्री
हे तुम्हाला मे बी डिग्रीमध्ये राहील किंवा रॅडियनमध्ये, तुम्हाला दोन्ही याच्यासाठी तयार राहावं लागणार आहे. कधी कधी डिग्रीमध्ये असाल, कधी कधी रॅडियनमध्ये पण असू शकतं. sin 30 डिग्री इंटू sin 60 डिग्री हे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. एकदम सिम्पल आहे, तुम्हाला दोन्हीची व्हॅल्यू माहिती आहे, फक्त व्हॅल्यू पुट करा. कन्सिडर जे आहे ते लिहून घ्या, सोल्युशनमध्ये व्हॅल्यू पुट करा. cos 30 डिग्री काय व्हॅल्यू √3/2 इंटू cos 60 डिग्री किती, cos 60 डिग्री 1/2 प्लस sin 30 डिग्री किती आहे 1/2 इंटू sin 60 किती आहे √3/2. या व्हॅल्यू तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, तुमच्यासमोर टेबल आहे, ते कशा आणायचे काय आणायचं तुम्ही बघून घ्या. ठीक आहे, विच इज इक्वल टू, आता कॅल्क्युलेशन करा. 2 × 2 किती येणार 4, म्हणजे येणार √3 डिवायडेड बाय किती 4 प्लस √3 डिवायडेड बाय किती येणार 2 × 2 4. डिनॉमिनेटर सेम आहे, वरची ॲडिशन होईल, म्हणजे काय येणार √3 प्लस √3 ते येणार 2√3 डिवायडेड बाय किती 4 आणि इथं 2 ने डिवाइड होईल. 2 × 1 = 2, 2 × 2 = 4 ते येणार √3/2. म्हणजे 2 ने इथं भाग दिला ते किती येणार आहे √3/2. एक्झाम्पल सिम्पल आहे, फक्त व्हॅल्यूज करायचे आहे. त्यानंतर त्याच्यामधलं सेकंड एक्झाम्पल बघू आपण. एक्झाम्पल नंबर 2. एक्झाम्पल आज दिले बघा. 4 cos cube 45 4 cos cube 45 डिग्री मायनस 3 cos 45 डिग्री प्लस sin 45 डिग्री असं एक्झाम्पल दिलेलं आहे. ठीक आहे, आता क्यूब वगैरे जरी असेल तर त्याला काय घाबरायचं नाही, आधी जी व्हॅल्यू ती फाइंड करायची आणि मग काय करायचं त्या व्हॅल्यूचा क्यूब करायचा. तर कॉस क्यूब, तर कॉस क्यूबचा विचार आपण नंतर करू. आधी आपल्याला cos 45 किती इथे माहीत पाहिजे. तर दिलेलं एक्झाम्पल लिहून घ्या तुम्ही, इथं आपण डायरेक्ट सॉल्व्ह करूया. तर 4 ॲज इट इज. आता कॉस क्यूब आहे तर क्यूब आपण पूर्ण घेऊ ब्रॅकेटचा, तर इथं मी व्हॅल्यू टाकतो. cos 45 किती आहे 1/√2, त्याचं काय होणार ब्रॅकेटचा क्यूब मायनस 3 इंटू cos 45 किती आहे 1/√2 प्लस sin 45 किती आहे 1/√2. ठीक आहे, कॅल्क्युलेशन करा आता. 4 इंटू 1चा क्यूब किती येणार 1, √2चा क्यूब करायचा आहे बरोबर. तर √2चा जो क्यूब आहे बघा लक्ष द्या, √2 इंटू त्याला काय लिहू शकतो आपण √2चा स्क्वेअर. तर काय येणार √2 इंटू √2चा स्क्वेअर जर केलं किती येणार 2, म्हणजे किती भेटणार ते 2√2. तर √2चा क्यूब जर केला तर तो काय भेटणार 2√2 मायनस 3 इंटू हे ती 1/√2 ॲज इट इज प्लस हे 1/√2 ॲज इट इज. तर इथं कॅल्क्युलेशन करून घ्या. तर इथं 2 ने याला काय होईल डिवाइड होईल. 2 ने जर याला डिवाइड केलं तर याचं किती 2चा भाग जाईल, म्हणजे यांना 2 डिवायडेड बाय √2 मायनस 3 डिवायडेड बाय √2 आणि प्लस 1 डिवायडेड बाय √2. इथं √2 तुमचा सेम आहे, वरती काय होणार त्यांची ॲडिशन लक्षात घ्या बरं का. इथं तर -3 + 1 तुम्हालाच करावं लागेल. इथं वरती प्लस म्हणतो, इथं म्हणतो -3 + 1 डिवायडेड बाय किती √2. कारण इथं बघा इथं डिनॉमिनेटर तुमचा सेम आहे. ठीक आहे, तर इथं 2/√2 आहे. √2 याला जर डिवाइड केलं तर तुम्हाला मी वरच्या 2ला वरचा जो 2 आहे त्याला आपण असं लिहू शकतो √2 इंटू √2, त्याला डिवाइडला किती √2, एक √2 काय होणार कॅन्सल होणार, म्हणजे किती राहणार √2 प्लस -3 + 1 किती येणार ते -2, म्हणजे किती येणार -2 डिवायडेड बाय √2. आणि पुन्हा इथं काय करा डिव्हिजन करा. √2 ने वरती सेम या पद्धतीने केलं तर वरती √2 शिल्लक राहील, म्हणजे √2 मायनस √2 तर किती येणार आहे ते 0. किंवा इथंच जर तुम्ही असंच ठेवलं असतं तर इथं तुम्हाला काय भेटलं असतं -2/√2, तरी इथे काय आलं असतं 0 झालं असतं. पण तरी पण असं कॅल्क्युलेशन लक्षात ठेवा, तुम्हाला कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, तुम्हाला जसं करायचं तुम्ही तसं करू शकता. मी असं केलं तुम्हाला वेगळ्या पद्धतीने करायचं असेल तर करू शकता, पण जे आन्सर आहे ते तुमचं यायलाच पाहिजे आणि इथं ज्या व्हॅल्यू टाकताय त्या तुमच्या करेक्ट पाहिजे. ह्यो जो मधला पार्ट आहे इथून पुढचा क्यूब करायचा असेल, ॲडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल, तो कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, तो तुमच्या मानाने तुम्हाला जसा करायचा तसा तुम्ही करू शकता. ठीक आहे, त्यानंतर त्याच्या पुढचं नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. एक्झाम्पल नंबर 3. एक्झाम्पल नंबर 3 तुम्हाला आज दिले बघा. sin² 0. एक्झाम्पल नंबर 3 sin² 0 प्लस sin² π/6. आता रॅडियनमध्ये दिला, तुम्हाला डिग्रीमध्ये याचं करता आलं पाहिजे. ठीक आहे, sin² π/3 प्लस sin² π/2.
असं तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे. व्हॅल्यू जे आहे ते रेडियनमध्ये तुम्हाला डिग्रीमध्ये करायची काही गरज नाही, पण तुम्हाला टेबल ऑलरेडी माहिती 30 डिग्रीला किती म्हणता रेडियनमध्ये, त्या पद्धतीचा यूज करा आणि ती काय करा सॉल्व करा. तर मी तुम्हाला 2 मिनटं सांगून देतो. जे आपण अँगल घेतो बघा 0, 30, 45, 60 आणि 90, त्यांना रेडियनमध्ये 0चं 0च येतं, 30 डिग्रीचं येतं π/6, 45चं येतं π/4, 60चं येतं π/3 आणि 90चं किती येतं π/2. तर हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण त्याचा यूज आपल्याला इथं करायचा आहे. ठीक आहे, तर जे आपण टेबल घेतला ट्रिग्नोमेट्रीचा तिथं पण या व्हॅल्यू रेडियनमध्ये लिहून ठेवा आणि ह्याच लक्षात ठेवायची इथून पुढं. डिग्रीमध्ये काय मिळेल याची काही गॅरंटी नाही, तुम्हाला त्या रेडियनमध्ये माहीत पाहिजे. ठीक आहे, तर sin स्क्वेअर 0, तर प्रॉब्लेम लिहून घ्या आधी, विच इज इक्वल टू, आता स्क्वेअरचा विचार नंतर करा, आधी sin 0ची व्हॅल्यू टाका. sin 0 किती असतो 0, त्याचा काय करायचा स्क्वेअर प्लस इथं sin π/6 फाइंड करून घ्या. sin π/6 म्हणजे कोणता अँगल 30 डिग्री म्हणजे किती येतो 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस π/3 म्हणजे किती अँगल 60 डिग्री, sin 60 किती √3/2 त्याचं काय करायचं ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस sin π/2 म्हणजे किती 90 डिग्री, sin 90 किती 1चा स्क्वेअर. करा कॅल्क्युलेशन, 0चा स्क्वेअर 0 प्लस 1/2चा स्क्वेअर 1/4 प्लस √3/2चा स्क्वेअर आहे, तर √3चा किती येणार 3 आणि 2चा स्क्वेअर किती येणार 4 प्लस 1चा स्क्वेअर 1. तर इथं बघा 1/4 प्लस 3/4 डिनॉमिनेटर सेम आहे, वरची ॲडिशन किंवा हा पावशेर आणि हा पाऊण आणि पावशेर किती 1 असं केलं तरी चालेल. ठीक आहे, तर 3 आणि 1 4 आणि डिवाइडला 4 ह्याची व्हॅल्यू किती येणार दोन्हीची 1 प्लस किती 1 किती येणार ते 2 येणार. हे कॅल्क्युलेशन बघा, डिनॉमिनेटर सेम आहे, वरची ॲडिशन 3 + 1 किती 4, 4/4 1 प्लस हा 1 किती आला तो 2 आला. हे झालं त्याचं ॲन्सर. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4. एक्झाम्पल सिंपल आहे, फक्त ट्रिग्नोमेट्रिक टेबलच्या व्हॅल्यू तुम्हाला माहीत पाहिजे आणि त्या माहीत असेल तरच तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करता येणार आहे. ते कशा येतात काय येतात आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. ठीक आहे, आता हे जे एक्झाम्पल आहे हे तुमचं पायमधलं व्हॅल्यू आहे ते पण आपलं झालेलं आहे. sin π प्लस 2 cos π प्लस 3 sin 3π/2 प्लस 4 cos 3π/2 त्यानंतर मायनस 5 इंटू sec π मायनस 6 cosec 3π/2 असं तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे. तर याचे अँगल जे ते व्यवस्थित लक्षात घ्या, सगळं डिपेंड तुमच्या अँगलवरती आहे, त्याचाच यूज करून आपण काय लिहिणार त्याच्या व्हॅल्यू लिहिणार आहे. तर इथं तुम्हाला जे आपण आज घेतलं जे शॉर्टकट मी तुम्हाला सांगितले त्याचा इथं तुम्हाला यूज करायचा, किंवा जरी शॉर्टकट तुमच्या लक्षात नाही राहिले तरी पण तुम्ही डायग्रामवरून या व्हॅल्यू सगळ्या फाइंड करू शकता. कशा करायच्या ते मी आज तुम्हाला ह्या एक्झाम्पलमध्ये सांगतोय, व्यवस्थित लक्ष द्या. या टाईपचे कुठलेही जर एक्झाम्पल आले याच्यानंतर तर तुम्हाला ते काय सॉल्व करता आले पाहिजे. ठीक आहे, तर आपण जाऊया आता sin π चा विषय आला पहिला. तर sin π ची जी व्हॅल्यू आहे तुम्हाला माहिती, साइन पायच्या मल्टिपलमध्ये ऑलवेज काय असतो 0 असतो, कारण तो कुठे तुमचा एक्स ॲक्सिसवर वायची व्हॅल्यू किती असते 0 असते. म्हणजे sin π 2π 3π तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं त्याची व्हॅल्यू ऑलवेज काय असणार आहे 0. म्हणजे पहिला जो येणार याची व्हॅल्यू किती झाली 0 प्लस 2 इंटू, आता cos π बाबतीत आपण काय शिकलो, जर कॉसचा जो अँगल आहे तो पायच्या जर इव्हन मल्टिपलमध्ये असेल तर व्हॅल्यू +1, ऑड मल्टिपलमध्ये असेल तर -1. कोणता मल्टिपल येतो 1 × 1 काय ऑड नंबर आहे, म्हणजे याच्या व्हॅल्यू किती असणार आहे -1 प्लस 3 इंटू sin 3π/2. माहीत नाही डायरेक्ट, ठीक आहे आपण डायग्रामने जाणार, आपण डायग्राम काढणार, सर्कल काढणार. 3π/2 म्हणजे कुठे येणार इथे येणार, इथं पॉईंट काय येतो आपला x 0 आणि याचं किती येतो -1 बरोबर ना, व्हायचं किती येतो -1. हा पहिला कोऑर्डिनेट कोण आहे कॉस, दुसरा कोण आहे साइन. अँगल किती आहे 270 म्हणजेच किती 3π/2 रेडियन मध्ये लक्षात ठेवा. तर किती येणार आहे -1 म्हणजे sin 3π/2 ची व्हॅल्यू किती झाली -1. जरी लक्षात नाही तर तुम्ही डायग्राम नुसार काढू शकता. ठीक आहे, नेक्स्ट प्लस आता 4 इंटू cos 3π/2. आता कॉसची किती येणार 0 येणार आहे, ऑलवेज ते आपलं झालेलं ऑलरेडी. 4 इंटू किती 0, कारण अँगल तोच आहे आणि इथं पहिला कोऑर्डिनेट किती 0, तो कोण असतो कॉस असतो, त्याची व्हॅल्यू झाली 0. नेक्स्ट मायनस 5 इंटू sec π. आता सेकचं जसं कॉसचं आहे तसं सेकसाठी बरोबर ना,
जर ऑड मल्टिपल असेल तर -1, इवन मल्टिपल असेल तर +1. मल्टिपल काय येतो 1 आहे, 1 काय ऑड नंबर आहे म्हणजे सेक पायच्या किती येणार आहे -1 -6 इंटू कोसेक 3π/2. आता कोसेक कोणाचा रेसिप्रोकल आहे साईनचा. साईन 3π/2 किती भेटला आपल्याला -1 भेटला. मग कोसेक पण किती भेटणार -1, कारण -1चा रेसिप्रोकल केला तर काय भेटणार -1च भेटणार आहे. म्हणजे कोसेक 3π/2 च्या किती भेटणार -1 भेटणार. तर अशा पद्धतीने तुम्हाला त्या व्हॅल्यू फाइंड करता आल्या पाहिजे. आता आपण व्हॅल्यू सगळे लिहिलेले आहे. आता फक्त कॅल्क्युलेशन करा. ते 0 गेलं 2 × -1 किती येणार -2, 3 × -1 किती येणार -3, 4 × 0 किती येणार 0, मायनस मायनस प्लस 5 × 1 5 आणि मायनस मायनस प्लस 6 × 1 किती येणार ते 6 येणार आहे. ठीक आहे. आता किती येणार -2 -3 किती -5, इथला +5 आणि इथला +6, -5 +5 दोन्ही कॅन्सल किती आलं ते 6. हे झालं त्याचं ॲन्सर. तर तुम्हाला हे जे सोल्युशन आहे तुम्हाला फाइंड करता आलं पाहिजे, त्याच्या व्हॅल्यू तुम्हाला माहीत पाहिजे. ठीक आहे. तर आता आपण हे एक्झाम्पल तुमचे झाले इव्हॅल्युएटमधले. त्याच्यानंतर आपण त्याच्या पुढचा क्वेश्चन बघूया. काही एक्झरसाइजमध्ये तुम्हाला जसे आपण व्हॅल्यू फाइंड केल्या असे एक्झाम्पल तुम्हाला दिलेले. मी तुम्हाला एक्झाम्पलचे नंबर सांगतो, तुम्ही काय करायचं ते सॉल्व करायचे. एक्झाम्पल एक्झरसाइजमध्ये बघा, एक्झरसाइज 2.1 मध्ये आता त्याच्यातलं काही पार्ट कट आहे. तुम्हाला फक्त ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन फाइंड करायला लावले, ते आपण ऑलरेडी बघितलेले बरोबर. तो क्वेश्चन आहे तो तुम्ही नाही केला तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला साईन विचारलं आहे, ते साईनचे एक्झाम्पल आपण घेऊ नंतर. त्याच्यामधला एक्झरसाइज 2.1 मधला एक्झाम्पल 5 ते तुम्हाला सॉल्व करायचं आहे. तिथं एक्झाम्पल नंबर 5, त्यानंतर एक्झाम्पल नंबर 8. ठीक आहे. एक्झाम्पल नंबर 5 आणि एक्झाम्पल नंबर 8 हे तुम्ही काय करायचे सॉल्व करायचे. तो तुमच्यासाठी काय असणार आहे होमवर्क असणार आहे. एक्झरसाइज 2.1 एक्झाम्पल 5 मध्ये 3 एक्झाम्पल आहे आणि एक्झाम्पल 8 मध्ये 2 एक्झाम्पल आहे. ते तुम्ही काय करा सॉल्व करा आणि जर नाही जमले तर मी तुम्हाला ते सोडून देईल. ठीक आहे. न जमण्यासारखं काही नाही, तुमच्याकडे व्हॅल्यू ऑलरेडी आहेत. तर आपण थोडं आता पुढे जाऊया. पुढे जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला कोऑर्डिनेट फाइंड करायचे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, इथे एक्झाम्पल आपण बघूया. तर जे इम्पॉर्टंट एक्झाम्पल ते आपण घेऊ आणि मग बाकीचं नंतर बघूया. ठीक आहे. तर याच्यामधलं एक्झाम्पल तुम्हाला आज दिलं बघा, आपण एक्झाम्पल घेऊया. फाइंड ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स असं म्हटलंय त्यांनी. तर क्वेश्चन मी इकडे लिहून घेतो एकदा आणि मग आपण ते काय करू सॉल्व करू. त्यांनी क्वेश्चन असं म्हटलं, फाइंड ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ द अँगल मेड बाय OP विथ एक्स ॲक्सिस वेअर पॉईंट P इज. म्हणजे तुम्हाला काय दिलं त्यांनी पॉईंट P दिलेला आहे. पॉईंट P त्यांनी असं दिलं आहे -5,12. याचा जो क्वेश्चन आहे तुम्हाला बुकमध्ये दिला, क्वेश्चन लिहायची गरज नाही मला, तुम्ही तो बुकमध्ये बघून घेऊ शकता. पेज नंबर 20 वर आहे एक्झाम्पल नंबर 3 म्हणून. क्वेश्चन काय म्हटलं त्यांनी P पॉईंट दिलेला आहे आणि ह्या P पॉईंटचा ओरिजिन पासून म्हणजे त्या OPचा, जसं आपण डायग्राम मध्ये बघतो ना, आपण सर्कल ड्रॉ केल्यानंतर इथं जे बघितलं P पॉईंट हा जॉईन केला O ला बरोबर. म्हणजे ह्या एक्स ॲक्सिस पासून हा OPचा हा जो अँगल आहे बरोबर ना, तो अँगल जर काय असेल तुम्हाला ते म्हणतात थिटा असेल, तुम्हाला ते फाइंड करायचं आहे. आणि तुम्हाला त्यांनी फक्त इथला P पॉईंट दिला. P पॉईंट किती दिला -512 बरोबर. आणि ते काय म्हटले फाइंड करा बाकीचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. तर इथं तुम्हाला त्यासाठी रेडियस फाइंड करावं लागणार आहे, कारण युनिट सर्कलमध्ये आहे असं आपण म्हणू शकत नाही. कारण इथं जो तुम्हाला पॉईंट दिला त्या पॉईंटवरून आपल्याला त्या सर्कलची काय फाइंड करावं लागेल रेडियस फाइंड करावं लागेल आणि मग आपण त्या व्हॅल्यू काय करू शकतो फाइंड करू शकतो. तर आपण बघूया तुम्हाला काय करायचं. फक्त ह्या P पॉईंट तुम्हाला दिलेला आहे, ह्या P पॉईंट या एक्स ॲक्सिस पासून त्या OP पर्यंतचा अँगल काहीतरी फॉर्म करतोय तो, आणि P पॉईंट तुम्हाला दिलेला आहे. आणि त्याच्यावरून ते काय म्हणतात साईन कॉस टॅन कॉट सेक कोसेक काय करा फाइंड करा. एक्झाम्पल तसं सिम्पल आहे. डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन त्याचं असं येणार आहे. इथं लक्षात घ्या, आता आपल्याला सर्वप्रथम आपण जे कन्स्ट्रक्शन करणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे आपण काय करणार, इथं परपेंडिक्युलर टाकणार आहे. हा अँगल समजा थिटा आपण कन्सिडर करू. ही जी रेडियस आहे ही रेडियस आपल्याला माहीत नाही आहे, कारण इथं युनिट सर्कल असं त्यांनी म्हटलेलं नाही. युनिट सर्कल असेल तर रेडियस त्याची किती असते 1 असते, पण इथं युनिट सर्कल म्हटलंय का नाही म्हटलं. तर सर्वप्रथम आपल्याला ती रेडियस फाइंड करावं लागेल. त्यानंतर इथलं तुम्हाला माहिती इथलं डिस्टन्स किती असणार आहे -5, इथलं किती असणार आहे 12 असणार आहे. आणि हा जो आहे काय तुमचा राईट अँगल ट्रायंगल आहे, पायथागोरस थेरम यूज करा आणि इथं काय फाइंड करा रेडियस फाइंड करा. ज्यावेळेस तुम्हाला रेडियस भेटेल त्यावेळेस आपण काय करू पुढं
ते व्हॅल्यू फाइंड करू. एकदम सिंपल आहे, लक्ष द्या फक्त व्यवस्थित. आपण इथं म्हणूया, याला आम्ही पॉईंट ए म्हणतो. इन ट्रायंगल PMO, बरोबर. आपण असं म्हणू शकतो बाय युझिंग राईट अँगल ट्रायंगल म्हटलं तर चालेल. बाय युझिंग पायथागोरस थेरम काय म्हणणार आपण, आर स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार, 12चा स्क्वेअर प्लस मायनस 5चा स्क्वेअर. तर आर स्क्वेअर इज इक्वल टू 12चा स्क्वेअर किती येणार आहे 144 प्लस मायनस 5चा स्क्वेअर प्लस येणार तो येणार 25. तर यांची ॲडिशन करा किती येणार 169. आर स्क्वेअर इज इक्वल टू 169 आणि आरची जी व्हॅल्यू ती येणार प्लस ऑर मायनस 13. पण इथं आर म्हणजे रेडियस आहे, लेंथ आहे, त्याच्यावर किती येणार आहे प्लस 30. ही झाली तुमचं रेडियस, बरोबर. म्हणजे आर भेटला, हायपोटेनस भेटली. इथं थीटा आहे, याच्यावरून साइन कॉस टॅनचे फॉर्म्युले यूज करा आणि फाइंड करा. सिंपल एकदम. तर पहिला आपला फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला काय, साइन थीटा इज इक्वल टू काय असतो, अपोजिट साइड डिवायडेड बाय काय हायपोटेनस, त्याचा यूज करा. तर अपोजिट साइड कोणती थीटाच्या 12, बरोबर, डिवायडेड बाय हायपोटेनस किती आहे आर, तो किती भेटला आपल्याला 13. मी ते व्हॅल्यू टाकतो त्याची 13. किती येणार ते 12/13. हा झाला साइन थीटा. त्यानंतर कॉस थीटा काय असतो, ॲडजेसंट, बरोबर ना, ॲडजेसंट अपॉन हायपोटेनस. ॲडजेसंट साइड कोणती आपली -5, हायपोटेनस किती आहे 13, बरोबर. त्यानंतर टॅन थीटा किती आहे काय असतो तो अपोजिट अपॉन ॲडजेसंट, बरोबर. अपोजिट अपॉन ॲडजेसंट, अपोजिट साइड कोणती आहे 12, ॲडजेसंट किती आहे -5, त्यानं 12/-5. त्यानंतर कॉट थीटा फाइंड करा. कॉट थीटा काय येतो, याचा रेसिप्रोकल करा किती येणार तो -5/12. त्यानंतर सेक थीटा, सेक काय येणार कॉसचा रेसिप्रोकल, याचा रेसिप्रोकल करा किती येणार -13/5. आणि जो कोसेक आहे त्याला काय करणार साइनचा रेसिप्रोकल किती येणार ते 13/12. हे झालं त्याच्या व्हॅल्यूज. एक्झाम्पल सिंपल होतं, पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो मी. तुम्हाला काय दिलं होतं त्यांनी की एक्स ॲक्सिस पासून या ओपीचा अँगल ते म्हणतात थीटा आणि तो पी पॉईंट तुम्हाला दिलेला होता. तो पी पॉईंट तुम्हाला दिला, त्या पी पॉईंटवरून ते काय म्हणतात की बाकीचे जे ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहे सगळे कोण, साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक तुम्हाला फाइंड करायचे होते. तर आपण डायग्रामॅटिकल त्याचं रिप्रेझेंटेशन केलं. पी पॉईंट इथे घेतला, तिथून एक कन्स्ट्रक्शन केलं, राईट अँगल ट्रायंगल तयार केला. तुम्हाला माहिती ही लेंथ आपल्याला फाइंड करणे, कारण ती युनिट सर्कल असं म्हटलेलं नाहीये. तर ही झाली तुमची हायपोटेनस. पी पॉईंट दिला, त्याच्यावरून हा एक्सचा कॉर्डिनेट आहे म्हणजे इथं -5, सेकंड तो वायचा कॉर्डिनेट आहे म्हणजे त्या ट्रायंगलच्या दोन साईड तुम्हाला माहीत होत्या. तुम्हाला जर साइन, कॉस, टॅन फाइंड करायचं असेल तर त्या ट्रायंगलच्या तिन्ही साईड माहीत असणं गरजेचं आहे, बरोबर ना. म्हणजे अपोजिट, ॲडजेसंट आणि हायपोटेनस. पण हायपोटेनस आपल्याला माहीत होती का नाही, आपण तिथं काय यूज केला पायथागोरस थेरमचा. पायथागोरस थेरमनुसार तुम्हाला माहिती आहे हायपोटेनसचा स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर टू साइड्स. तर इथं आपल्याला आर स्क्वेअर म्हणजे आरची जी व्हॅल्यू आहे ती किती भेटली 13 भेटली. म्हणजे आपल्याकडे अपोजिट साइड पण आहे, ॲडजेसंट साइड पण आहे, हायपोटेनस पण भेटली. तर आपण आता फाइंड करणार साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक. त्याचे पण फॉर्म्युले तुम्हाला माहिती. साइन काय असतो अपोजिट अपॉन हायपोटेनस, कॉस काय असतो ॲडजेसंट अपॉन हायपोटेनस, टॅन काय असतो अपोजिट अपॉन ॲडजेसंट. तिथं फक्त व्हॅल्यू पुट केल्या आणि इकडे त्यांचे रेसिप्रोकल यूज केले, व्हॅल्यू संपल्या. एवढंच तुम्हाला काय करायचं होतं, फाइंड करायचं होतं. एक्झाम्पल सिंपल आहे, थोडं अंडरस्टँडिंग आहे तुम्हाला, डायग्रामॅटिकली बऱ्याच वेळा जावं लागणार आहे. प्रत्येक वेळेस तुम्हाला कन्स्ट्रक्शन करणं गरजेचं आहे, रेडियस कशी फाइंड करायची वगैरे वगैरे, किंवा हे जे फॉर्म्युले हे तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी मी तुम्हाला वारंवार सांगत होतो की फॉर्म्युले तुम्ही आधी करून घ्या बाकीचे, तरच तुम्हाला पुढे एक्झाम्पल समजतील. तरी पण आपण अजूनपर्यंत सोपेच एक्झाम्पल बघतोय जे तुम्ही 9वी 10वीला ऑलरेडी बघितलेले. पुढे जाऊन आपल्याला 11वीचे पण बघायचे, त्यासाठी व्यवस्थित अभ्यास करायचा, ठीक आहे. तर याच्यानंतर आपल्याला अजून पुढे भरपूर एक्झाम्पल याच्यामध्ये, पण जे काही बाकीचे एक्झाम्पल आहेत आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. तर जेवढं झालंय तुम्हाला जेवढं एक्सरसाइज करायला लावली तेवढं कंप्लीट करा. बाकीचे जे एक्झाम्पल आहे आपण ते पुढच्या लेक्चरला बघूया, ठीक आहे. ओके.